नमस्कार. स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे हे स्वप्न तर खूप जण बघतात. पण अडचण कुठे येते? अर्थात पैशांची. भांडवल कुठून आणायचं? पण थांबा, याच मोठ्या प्रॉब्लेमवर एक जबरदस्त सोल्युशन आहे. आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे हे स्वप्न खरं होऊ शकतं. काय? फक्त 1 लाखात 20 लाखांचा बिझनेस? हो, हे अगदी खरं आहे. आणि नाही, ही कुठली जाहिरात वगैरे नाहीये. एका सरकारी योजनेमुळे हे 100% शक्य आहे. चला बघूया तरी ही योजना नेमकी आहे तरी काय आणि ती काम कशी करते. तर या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. म्हणजे शॉर्टमध्ये आपण याला PMEGB म्हणू. ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे जी खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे KVIC चालवतं. आता याचा उद्देश अगदी सरळ आहे. नवीन लोकांना बिझनेस सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करायची, जेणेकरून नवीन जॉब्स तयार होतील. आज आपण काय काय बघणार आहोत ते पटकन पाहूया. एक म्हणजे यासाठी कोण पात्र आहे आणि सबसिडी किती मिळते. दुसरं, पैशांचं गणित कसं असतं. तिसरं, अर्ज कसा करायचा. चौथं, समजा बँकेने नाही म्हटलं तर काय. आणि सगळ्यात शेवटी लोन अप्रूव्हलसाठी काही खास टिप्स. सगळं काही कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या पॉइंटपासून, पात्रता आणि सबसिडी. म्हणजे अर्ज कोण करू शकतं आणि नक्की काय मिळतं. बघा, कुठल्याही योजनेचा फायदा घ्यायचा असेल ना, तर आधी तिचे नियम नीट समजून घ्यायला हवेत. हीच तर यशाची पहिली पायरी आहे, नाही का? आता पात्रता बघायला गेलं तर खूपच सोपी आहे. पहिलं म्हणजे वय 18 वर्षांपेक्षा जास्त हवं. दुसरी गोष्ट, जर आपला प्रोजेक्ट 10 लाखांपेक्षा मोठा असेल तर कमीत कमी 8वी पास असणं गरजेचं आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची अट, ही योजना फक्त आणि फक्त नवीन बिझनेससाठी आहे, जुन्या बिझनेसला वाढवण्यासाठी नाही. व्यक्ती, प्रोप्रायटर, बचत गट, ट्रस्ट हे सगळे अर्ज करू शकतात. ओके, आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, सबसिडी म्हणजे अनुदान. हे गणित खूपच भारी आहे. आपण आधी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरबद्दल बोलू. इथे बघा, जर व्यवसाय ग्रामीण भागात असेल आणि अर्जदार SC, ST, OBC किंवा महिला यांसारख्या स्पेशल कॅटेगरीमध्ये येत असेल तर डायरेक्ट 35% सबसिडी मिळते. आणि जनरल कॅटेगरीसाठी हेच प्रमाण 25% आहे. म्हणजे फरक बघा किती मोठा आहे. आणि हो, हेच सेम टू सेम नियम सर्व्हिस सेक्टरला पण लागू आहेत. तिथे अगदी सारखेच दर आहेत. म्हणजे ग्रामीण भागातल्या स्पेशल कॅटेगरीसाठी कमाल 35% सबसिडी. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सरकारला ग्रामीण भागात नवीन उद्योग सुरू व्हावेत असं वाटतंय आणि त्यासाठी ते खास प्रोत्साहन देत आहेत. बरं, पण जास्तीत जास्त किती खर्चाचा प्रोजेक्ट आपण दाखवू शकतो? तर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्रासाठी ही लिमिट 50 लाख रुपये आहे आणि सर्व्हिस सेक्टरसाठी हीच लिमिट 20 लाख रुपये आहे. हे आकडे लक्षात ठेवा. आता हे 35%, 50 लाख, 20 लाख हे सगळं ऐकून थोडं कन्फ्युजन झालं असेल, बरोबर? चला, आता हे सगळं एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊ. मग सगळं पिक्चर क्लिअर होईल. समजा आपल्याला 20 लाखांचा एक प्रोजेक्ट सुरू करायचा आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये आणि अर्जदार ग्रामीण भागातील एका स्पेशल कॅटेगरीमध्ये येतो. तर आता पैशांची जुळवाजुळव कशी होईल? बघा, यातला सगळ्यात भारी भाग म्हणजे आपल्याला स्वतःला फक्त 5% टाकायचे आहेत. म्हणजे 20 लाखांचे 5% झाले फक्त 1 लाख रुपये. आता सरकार देणार 35% सबसिडी म्हणजे तब्बल 7 लाख रुपये. आणि उरलेले 60% म्हणजे 12 लाख रुपये आपल्याला बँक कर्ज म्हणून देईल. विचार करा, फक्त 1 लाख रुपये स्वतःचे गुंतवून 20 लाखांचा व्यवसाय उभा राहतोय. ही संधी खरंच खूप मोठी आहे. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी नीट समजून घ्या. ही जी 7 लाखांची सबसिडी आहे ना, ती थेट आपल्या बँक अकाउंटमध्ये कॅश म्हणून जमा होत नाही. तर बँक हे पैसे मार्जिन मनी म्हणून स्वतःकडेच ठेवते. या पैशांमुळे बँकेला कर्ज द्यायला एक प्रकारची गॅरंटी मिळते आणि आपलं कर्ज लवकर मंजूर होतं. चला, पैशांचं गणित तर आता आपल्या लक्षात आलंय. आता पुढचा प्रश्न येतो, अर्ज कसा करायचा? तर चांगली गोष्ट ही आहे की सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे आणि तशी बऱ्यापैकी सोपी आहे. एक एक करून स्टेप्स बघूया. सगळ्यात आधी PMEGPच्या पोर्टलवर म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर जायचं. तिथे एक ऑनलाईन फॉर्म असतो, तो भरायचा. मग आपला जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो अपलोड करायचा. सोबत जी काही डॉक्युमेंट्स लागतील ती पण जोडायची. यानंतर एक लहानशी स्क्रीनिंग किंवा मुलाखत होते. एकदा हे झालं की मग आपला अर्ज बँकेकडे पाठवला जातो आणि बँक आपल्याला कर्ज मंजूर करते. सिंपल. आता हे सगळं ऐकायला खूप छान आणि सोपं वाटतंय. पण प्रॅक्टिकली एक अडचण येऊ शकते आणि ती म्हणजे बँकेचं रिजेक्शन. अनेकदा बँक अर्ज नाकारते. अनेकांना याची भीती वाटते. पण काळजी करू नका, त्यावरही मार्ग आहेत. बघूया नेमकं काय करायचं. समजा बँकेने आपला अर्ज नाकारलाच, तर इथेच बरेच जण हार मानतात. पण अजिबात नाउमेद व्हायचं नाही. काही गोष्टी आपण करू शकतो.
सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे बँकेकडून अर्ज का नाकारला याचं कारण लेखी स्वरूपात मागा. हे आपला हक्क आहे. बँक काहीही कारण न देता अर्ज नाकारू शकत नाही. ते कारण मिळाल्यावर आपण दुसऱ्या बँकेत अर्ज करू शकतो किंवा आपण थेट जिल्हा उद्योग केंद्रात म्हणजे DIC मध्ये तक्रार करू शकतो. KVIC ऑफिसमध्ये पण फॉलोअप घेऊ शकतो. म्हणजे मार्ग बंद होत नाहीत. बरं, हे झालं प्रॉब्लेम आल्यावर काय करायचं ते. पण प्रॉब्लेम येऊच नये म्हणून काय करायचं? म्हणजे आपला अर्ज पहिल्याच फटक्यात मंजूर कसा होईल यासाठी काही टिप्स आहेत का? तर हो, नक्कीच आहेत. 4 गोष्टी लक्षात ठेवा ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. 1. आपला प्रोजेक्ट रिपोर्ट एकदम सॉलिड आणि प्रोफेशनल हवा. तो आपल्या बिझनेसचा आरसा आहे. 2. आपली बिझनेस आयडिया प्रॅक्टिकल हवी, म्हणजे ती प्रत्यक्षात उतरवता आली पाहिजे. 3. स्वतःचं जे 5 किंवा 10% योगदान आहे ते पैसे तयार ठेवा, यातून आपली सिरियसनेस दिसते. आणि 4. बँक मॅनेजरशी बोलताना पूर्ण आत्मविश्वासाने बोला, त्यांना आपल्या आयडियावर विश्वास वाटला पाहिजे. खरं तर एका जाणकाराने खूप छान गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की जर आपली मानसिकता योग्य असेल तर PMEGP ही फक्त एक कर्ज योजना नाहीये, ही एक सुवर्ण संधी आहे, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी. म्हणजे बघा, ह्या सगळ्या चर्चेचा सारांश काय? तर योजना खरंच खूप पॉवरफुल आहे, पण तिचं सोनं करायचं की नाही हे पूर्णपणे आपल्या तयारीवर, आपल्या चिकाटीवर आणि आपण बँकेशी कसं डील करतो ह्यावर अवलंबून आहे. थोडक्यात यश मिळवण्यासाठी आपल्यालाच मेहनत घ्यावी लागणार आहे. तर आता सगळी माहिती आपल्याकडे आहे. आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या डोक्यातली कोणती जबरदस्त आयडिया आहे जिला आपण या योजनेच्या मदतीने प्रत्यक्षात उतरवू शकतो.